टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राजस्थानच्या जैसलमेर आणि बाडमेरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन स्पष्टपणे पाहायला मिळतं। इथे 9 स्फोटाचे आवाज ऐकू आले। मी सध्या जैसलमेरमध्ये आहे। या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। शहराचा हा सिटी व्ह्यू आहे आणि सिटीमध्ये सध्या नेमकं काय सुरू आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। लोक घरातच आहेत, सकाळची वेळ आहे, मात्र घराबाहेर पडण्याची कुणाची सध्या हिंमत होताना दिसत नाहीये। शहरामध्ये हळूहळू जी परिस्थिती आहे ती सर्वसामान्य होईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येते। मात्र काल जर आपण पाहिलं तर संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलं होतं आणि राजस्थानच्या सर्व सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा वेगवेगळी घडामोड ऐकायला मिळते। भारत पाकिस्तान युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही पाकिस्तानकडून जैसलमेरमध्ये ड्रोन उडवले गेले आणि बाडमेर आणि बिकानेरच्या दिशेने ते झेपावले। जैसलमेरमध्ये रात्री 11:55 सलग 6 स्फोटाचे आवाज ऐकू आले आणि संध्याकाळी संपूर्ण भागात ब्लॅकआउट करण्यात आला होता। बाडमेरच्या उत्तर लाईमध्ये 3 स्फोटाचे आवाज ऐकू आले। जिल्हाधिकारी कार्यालयावरच ड्रोन फिरताना दिसले आणि यानंतर प्रशासन सतर्क झालं आणि तात्काळ ब्लॅकआउटची अंमलबजावणी करण्यात आली आणि गडरा रोड, चौहटन, रामसर, गंगारिया या सीमावर्ती गावांमध्ये देखील ड्रोननं दहशत माजवल्याची माहिती मिळते। बिकानेरमध्ये देखील ड्रोन दिसलेत। खाजूवाला आणि बज्जू इथे रात्री 8:30च्या सुमारास ड्रोन पाहिले गेले अशी माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली। यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झालंय। रात्री 11:30ला पुन्हा ड्रोन दिसल्यानं या परिसरामध्ये सतर्कता वाढवण्यात आलेली आहे। सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती जैसलमेरमध्ये मिळत नाहीये, पण पाकिस्तानच्या या कारवायांनी सीमावर्ती भागामध्ये सीमेवर तणावाचं वातावरण सध्या अनुभवायला मिळते अशी माहिती मिळते। राजस्थानची पाकिस्तानची भारतासोबतची जी बॉर्डर आहे ती जवळपास 1000 किलोमीटरची आहे आणि त्यामुळे या संपूर्ण सीमावर्ती भागामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि नागरिक आपल्याच घरामध्ये आहेत। आज पाकिस्तानच्या कारवाया नेमक्या थांबणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जैसलमेरमध्ये पुन्हा एकदा जनजीवन सामान्य होत आहे का यावर लक्ष असेल। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।